बहुत लंका पहचाना, बहुत लंका पहचाना। हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनेल. कालच समजलं की मी अहमदाबादला जाणार आहे, कारण माझे मिस्टर जाणार होते 8 दिवसासाठी. त्यांच्या कॉम्पिटिशन होत्या, सो वर्क रिलेटेडच होतं त्यांचं. आणि ते रात्री बोलले की आम्ही पण चाललो आहे. मला थोडं नर्वस होते, कारण की मी कधी बेबीला घेऊन ट्रॅव्हल केलं नाही आहे ट्रेननी, आणि इतक्या लांब तर आम्ही कधीच गेलो नव्हतो. सो बघू. समायरा लहान होती, लहान म्हणजे 1-2 वर्षाची होती तेव्हा आम्ही केरळला गेलो होतो, आणि तो एक्सपिरियन्स स्मूथ होता, कारण की आम्ही तेव्हा फ्लाईटने गेलो होतो. आणि हा फर्स्ट टाईम आहे की मी समायरालाही ट्रेननं घेऊन जात आहे आणि माझ्या बेबीला पण घेऊन जात आहे. सो मला थोडं मी कन्फ्यूज पण आहे की कसं ट्रॅव्हलिंग राहणार आहे, काय राहणार आहे. आणि मला कालच समजलं, सो खूप वेळ कमी होता माझ्याकडे पॅकिंग करायला. मला आवरायचं पण आहे. आता आम्ही बाहेर जाणार आहे, सो बेबीला मी थोडंसं फूड चारवणार आता, आणि त्याला रेडी करून आम्ही निघून जाणार आहे. तिथं कोपऱ्यात माझे मिस्टर आहेत, ते बेबीला घेऊन आहेत. सो हे माझे मिस्टर आहेत. काल रात्रीच ह्यांनी सांगितलं की आम्ही जाणार आहोत अहमदाबादला. तर असं कोण करतं? आन्सर द्या, असं कोण करतं? मी ठीक आहे, आपण काय काय करणार आहोत अहमदाबादला, मला जरा सांगा. काय नाही करणार का? मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली. काय नाही करणार हे आन्सर झालं. आपण गेल्यानंतर डिसाईड होणार ना काय करायचं काय नाही. अच्छा. ओके, आम्ही गेल्यानंतर डिसाईड करणार आहे. ट्रेन रात्री 11 वाजता आहे. बघू आमची कशी जर्नी राहणार आहे. येणारे सगळे व्लॉग हे ट्रॅव्हल रिलेटेड व्लॉग असणार आहेत. आम्ही तिथे अहमदाबादमध्ये काय करतो काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आम्ही प्लॅन केला आहे सोमनाथ मंदिरला जाण्याचा. सो तो जर सक्सेसफुल झाला तर नक्की तुम्हाला आम्ही तो व्लॉग पण मी नक्कीच घेऊन येईन. आणि मला कमेंट करत जा. कमेंट केला की मला छान वाटतं. मी कमेंट वाचते, पण तुम्ही कमेंट करत नाही. कमेंट करत राहा, मला मोटिवेशन देत राहा. मी असेच व्लॉग्स आणत राहीन. अँड थँक्यू फॉर युअर लव अँड सपोर्ट. किसी शायर की गजल जो दे रूह को सुकून के पल, कोई मुझको यूं मिला है जैसे बंजारे को घर, नए मौसम की सहर या सर्द में दोपहर, कोई मुझको यूं मिला है जैसे बंजारे. कसा वाटला आमचा डान्स? आणि मी आता माझ्या मुलगी बरोबर डान्स करणार आहे. तुकडा काळजाचा तू, मुखडा गोड परीचा तू, तळ हाताचा करते तुला आई ना, नीज सांगले झोल गोडले जो जविते आई. समायराला मिळालेले पैसे. वाव, बाबांचे. चला बाबा आवरूया. अरे वा, 20 रुपयात आम्ही कपडे घेणार आहे. अरे बहुत कम कपड़े ना, बहुत लंका पहचाना. शॉपिंगसाठी चाललेलो आहे आम्ही. चला तर आम्ही आता बाहेर पडलो आहे. इथं जवळच एक मॅक्स आउटलेट आहे, तिथं जाणार आहे आम्ही थोडं ह्याच्यासाठी ड्रेस बघण्यासाठी. समायराला पण बघायचं आहे. समायरा इथं ही या समोर. आणि हाय गाईस, मला 10 रुपये गावलेले आहेत. मामी शॉपिंग करायला निघालो आहे. 10 रुपयात ती शॉपिंग करणार आहे मॅक्समध्ये. 10 रुपयात.
रात्री कपडे घेतलेली आज सोबत कपडे. गुजरातला निघायच्या दिवशी घरात अक्षरशः धावपळ सुरू होती. पॅकिंग बाकी होतं, मुलांना सांभाळायचं होतं आणि कॅबवाले भाऊ बाहेर येऊन थांबले होते. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मला चुकवायची नव्हती, ती म्हणजे समायराचं कन्यापूजन. मला वाटतं की काही परंपरा अशा असतात की त्या कितीही मोठ्या प्रमाणात केल्या त्यापेक्षा आपण कोणत्या भावनेने केल्या हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच वेळ कमी असूनही मी पटकन तयारी केली आणि समायराचं कन्यापूजन केलं. सगळं अगदी परफेक्ट झालं नाही. फोटो किंवा व्हिडिओसाठी काही खास तयारी नव्हती, पण मनात श्रद्धा होती आणि ते करणं महत्त्वाचं वाटत होतं. म्हणूनच त्या गडबडीतही हे करून आम्ही गुजरातच्या प्रवासाला निघालो. तू कुठे चाललेस? काय करायचं? तालीस लावून येणार. यो यो आता लय ए,